घराच्या बांधकामासाठी रेती आणल्याप्रकरणी कारवाई न करण्यासाठी 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वन विभागाच्या राजोली सहवन क्षेत्राच्या वनपालासह 2 वनरक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलंय। ही कारवाई 11 ऑगस्ट 2026 रोजी परसटोला सहवन क्षेत्र राजोली वनपरिक्षेत्र गोठणगाव परिसरात करण्यात आली आहे। तक्रारदारानं घराच्या बांधकामासाठी रेती आणली होती, त्यावेळी ट्रॅक्टर अडवून कारवाई न करण्यासाठी सुरुवातीला 25,000 रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप त्यानंतर 8 ऑगस्ट रोजी कार्यालयात बोलावून कथितरित्या 25,000 ऐवजी 20,000 रुपये देण्याची मागणी करण्यात आली। तक्रारदारानं 10 ऑगस्ट रोजी गोंदिया SCBकडे तक्रार दिल्यानंतर 11 ऑगस्ट रोजी पंचांसमक्ष मागणीची पडताळणी करण्यात आली। त्यात 20,000 रुपयांची लाच मागितल्याचं निष्पन्न झाल्यानंतर SCBनं सापळा रचला। तक्रारदाराकडून 20,000 रुपये स्वीकारताना वनपाल रमेश सकारामजी पचारे वय वर्ष 57 यांना रंगेहात पकडण्यात आलं। यावेळी वनरक्षक निलोत्पल हिरालाल शिकारे वय वर्ष 31 आणि वनरक्षक चिंटू मंगलसिंग परिहार वय वर्ष 38 हे देखील घटनास्थळी उपस्थित असल्यानं त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलं। या प्रकरणी पोलीस स्टेशन केशोरी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे। सदरची कारवाई सापळा रचून पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी, पोलीस निरीक्षक उमाकांत उगले, अरविंद राऊत, करपे, बोहरे, कहालकर, शेंडे, बोपसे, कापसे, काटकर, सोनवणे, बाटबर्वे, पटले, डांगे यांनी केली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनं वन विभागातील भ्रष्टाचाराची पोलखोल झाली असून वन विभागातील वरिष्ठांनी आता तरी लक्ष देऊन भ्रष्टाचारावर लगाम लावावा अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।